नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन बाहेरचं या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण आपल्या इथिक्सच्या लेक्चर सिरीज पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट चालवत आहोत आपल्या यूट्यूब चॅनलवर, जेणेकरून मराठीमध्ये दर्जेदार कंटेंट विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावा. तर त्याच्याच अनुषंगाने मला असं वाटलं की आज इथिक्सचा पेपर, नीतिशास्त्राचा पेपर झाला, तर ॲज अ स्टुडंट पर्स्पेक्टिव्हने नाही का त्याच्या पेपरवर आपली पहिली रिॲक्शन काय आहे, पेपर कसा होता, काय होता, त्याच्यामध्ये नेमकं काय विचारण्यात आलं, इझी टू डिफिकल्टी लेवल कोणत्या प्रमाणात होती, तर त्याच्यावर पहिली रिॲक्शन देण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट, मी पण पेपर पूर्णतः नाही पाहिलाय, आत्ता 5 मिनिटं अगोदर पाहिलाय. आणि पूर्णतः न पाहण्याचं पण रिझन काय का, जेव्हा तुमच्यासमोर रिॲक्शन व्हिडिओ करन तर त्या रिॲक्शन व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त ओरिजिनॅलिटी असावी, का जेणेकरून अचानक पेपर माझ्यासमोर पण आल्यावर मला काय फील होईल हे तुम्हाला दाखवता यावं. कारण तासभर पेपरचा अनालिसिस करून कुणी पण येऊन आपल्याला म्हणू शकतं का पेपर खूप इझी होता किंवा टफ होता, पण जी इन्स्टंट रिॲक्शन असते ना, का तुम्ही पेपरमध्ये बसलेले आहेत, समोर तुम्हाला क्वेश्चन पडला आणि तुम्ही असे ब्लँक झालेले आहेत का नेमकं काय लिहायचं, तर त्या प्रकारे करण्याचा आपण प्रयत्न केलाय. तर मी फक्त वरती पाहून फक्त कीवर्ड्स पाहिले सिलेबस मधले, डिटेलमध्ये क्वेश्चन अजून पण पाहिलेले नाही. तर आपण ते आपल्या रिएक्शन व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहायचा प्रयत्न करणार आहोत. पण मित्रांनो, जेवढे पण कीवर्ड्स पाहिलेत ना आतापर्यंत, त्याच्यावरून एक गोष्ट तर प्रूव्ह झाली आहे का युपीएससीच्या तयारीमध्ये, त्यातल्या त्यात नीतिशास्त्राच्या इथिक्सच्या तयारीसाठी सिलेबसचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे मित्रांनो. लाईन टू लाईन जे क्वेश्चन आलेत ना, असं वाटतंय का ते सिलेबसच्या मेन सब टॉपिक पासून जसा तसा प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर पीवायक्यूचा कंटेंट पण बऱ्यापैकी आपण आन्सर मध्ये लिहू शकतो असं प्रथम दर्शनी वाटतंय. आता आपण थोडं डिटेलमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू तुमच्या समोर का नेमकं ते कशा प्रकारे असू शकतो. तर जे सेक्शन ए चा पहिला क्वेश्चन आहे का, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय मॉरल इंटिग्रिटी अँड प्रोफेशनल इफिशियन्सी, ऑलरेडी याच्यावर एक पीवायक्यू येऊन गेलेला आहे. आपण आपलं व्हॅल्यूज इथिक्सचं जे लेक्चर केलं त्याच्यामध्ये तो पीवायक्यू प्रोफेशनल कॉम्पिटन्सचा एक पीवायक्यू आपण डिस्कस केलेला आहे. तर त्याच्या आधारे हा प्रश्न लिहिणं काही प्रमाणात बऱ्यापैकी सोपं येऊन गेलं असतं. का जर आपल्याकडं मॉरल इंटिग्रिटी असते तर त्या व्यक्तीला डिसिजन मेकिंग सोपं होऊन जातं, त्याचं डिसिजन मेकिंग इफिशियंट होतं, त्याला वेगवेगळ्या चॉईसेस मधून चांगल्या चॉईसेस चूज करण्याला हेल्प होऊन जाते, तसेच त्याला सेल्फ इस्टीम भेटते काहीतरी चांगलं काम करण्यासाठी. आता हे मी फ्लो मध्ये तुम्हाला 3 पॉईंट सांगितलेत, कारण काय, स्टॅटिक मध्ये आपण हा पॉईंट ऑलरेडी शिकलेलो आहे आणि स्टॅटिक मध्ये हा पॉईंट कसा अप्लाय करायचा हे पण आपण पाहिलेलं आहे ह्या पीवायक्यू मध्ये. ह्याच्यामध्ये फक्त प्रोफेशनल कॉम्पिटन्स हा शब्द वापरलेला आपल्याला दिसतो. याच्या पुढचा जो सेकंड क्वेश्चन, सेकंड 10 मार्कर विचारलेलं आहे, आपलं इथिक्सचं स्ट्रॅटेजी सेशन जेव्हा झालं तर बऱ्याच लोकांना ते पटलं नव्हतं, नाही तर बऱ्याच लोकांनी हलक्यात घेतलं होतं. का जेव्हा मी त्यांना म्हणलो होतो का इथिकल इश्यूज इन इंटरनॅशनल फंडिंग म्हणून जो टॉपिक आहे त्याच्यावर दरवर्षी एक 10 मार्कर फुलटॉस येत असतो, पण कोणताच क्लासवाला तो प्रॉपरली कव्हर करून घेत नाही ना, आपण तो प्रॉपरली कव्हर करून घेणार आहेत. तर ते ह्या पेपरमध्ये पुन्हा एकदा सिद्ध झालंय का एक 10 मार्कर जसाचा तसा आपल्याला इथिक्स इन कंटेम्पररी इंटरनॅशनल एड या स्वरूपात आपल्याला क्वेश्चन विचारला दिसतो. रेडीमेड आन्सर आपण याचं घरून तयार करून जाऊ शकतो, कारण जसाचा तसा सिलेबस मध्ये हा मेन्शन केलेला पॉइंट आहे. तर जेव्हा स्ट्रॅटेजीमध्ये आपण सांगितलं होतं तर बऱ्याच लोकांनी खिल्ली उडवली होती का असं होतं का, पण पुरावा आता तुमच्या समोर आलाय. याच्या पुढचा थर्ड क्वेश्चन जर पाहायचं म्हणला, थर्ड 10 मार्कर जर पाहायचा म्हणला तर करप्शन वर डायरेक्ट विचारलेलं आहे. अगेन ट्रान्सपरन्सी आणि करप्शन ऍज इट इज मेन्शन आहे आपल्या सिलेबस मध्ये. तर करप्शन इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ फेल्युअर ऑफ कोर व्हॅल्यूज इन द सोसायटी. म्हणजे इव्हन आपण जे व्हॅल्यूजचं पण लेक्चर पाहिलं होतं त्याच्यावर मी तुम्हाला एक थीमॅटिक डायग्राम देण्याचा प्रयत्न केला होता. का करप्शन म्हणजे काय, का ऑथॉरिटी प्लस पॉवर मायनस अकाउंटेबिलिटी अशी आपण एक थीमॅटिक डायग्राम दिलती. तर बऱ्यापैकी त्याच्यावरच हा क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे एकदम सिलेबसला धरून क्वेश्चन विचारले युपीएससीनी, थोडं पण इकडं तिकडं जाण्याचा प्रयत्न नाही केलेला. हा एक चौथा क्वेश्चन थोडा इनोव्हेटिव्ह दिसतोय आपल्याला, का डिफरन्शिएट बिटवीन कोअर्जन आणि अनड्यू इन्फ्लुअन्स. तर जेव्हा कधी मित्रांनो असा क्वेश्चन दिसतो आपल्याला
का आपण तो सिलेबस मध्ये वाचलेला नाहीये, आपल्या स्टॅटिक पोर्शन मध्ये आतापर्यंत वाचण्यात आलेला नाहीये, आणि अशा कन्सेप्ट जेव्हा विचारल्या जातात ना, तर त्याला एसे सारखं ट्रीट करायचं, त्याला निबंधासारखं ट्रीट करायचं, आणि स्वतःच्या पद्धतीने त्याचा मथितार्थ लावण्याचा किंवा त्याचा जो अर्थ आहे, त्याचं जे ब्रॉडेस्ट पॉसिबल मिनिंग आहे ना, तो स्वतःच्या पद्धतीने उलगडण्याचा प्रयत्न करायचा. आपलं आन्सर आपोआप यायला लागतं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 पॉईंट क्रिएट करायचे. आता हा स्टॅटिक मधला पॉईंट नाही, क्वेश्चन नाहीये, तर बऱ्याच जणांना लिहायला पण जमणार नाहीये. तर आपण अशा वेळेस काय करायचं का बेसिक मिनिमम 4-5 पॉईंट लिहून 4 ते 5 मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा. तर कोअर्जन आणि अनड्यू इन्फ्लुएन्स मला काहीच माहित नाहीये, पण मला जर लिहायचंच असेल, काही पॉईंट क्रिएट करायचं असेल, तर मी असं पण करू शकतो ना का कोअर्जन हे डायरेक्ट असतं, तर अनड्यू इन्फ्लुएन्स हा इनडायरेक्टली होऊ शकतो. झाला ना आपला एक डिफरन्सचा पॉईंट झाला त्याच्यामध्ये. तसंच कोअर्जन हे ज्या व्यक्तीकडं अधिसत्ता आहे त्यांच्याकडून केलं जाऊ शकतं, तर अनड्यू इन्फ्लुएन्स हे ज्या व्यक्तीकडं अधिसत्ता नाहीये त्यांच्याकडून पण केलं जाऊ शकतं, म्हणजे दोन्हीकडून केलं जाऊ शकतं. आणि कोअर्जन हे फक्त सत्ता असणाऱ्या व्यक्तीकडून केलं जाऊ शकतं. तर अशा प्रकारे आपण इथं पॉईंट क्रिएट करू शकतो. पण अशा वेळेस आपल्याला काय करायचंय का ब्रॉडेस्ट पॉसिबल मिनिंग काढायचे त्या टर्मिनॉलॉजी, तेव्हाच आपण याचा आन्सर लिहू शकतो. क्वेश्चन 3 जो आपल्याला कोटेशनचा क्वेश्चन दिसतोय, बऱ्याचशा लोकांना एथिक्स मध्ये कोट बेस्ड क्वेश्चन टॅकल करायला खूप प्रॉब्लेम येतो. आपण आपल्या लेक्चर सिरीज मध्ये त्याच्यावर डिटेल डिस्कशन करत राहणार आहे कोट बेस्ड क्वेश्चनवर, आणि प्रामुख्याने PYQ वर. पण याच्यात जर पाहायचं म्हणलं तर ह्या वेळेसचे कोट बेस्ड क्वेश्चन जर पाहायचे म्हणले तर ब्रॉडली टॅकल करायला इझी आहे, आणि त्याच प्रकारे अर्थ काढायला पण बऱ्यापैकी इझी आहे. तर ह्याच्यामध्ये जेव्हा कोट बेस्ड क्वेश्चन मध्ये तुम्हाला त्या कोटचा एक्झॅक्ट अर्थ माहिती असेल, वेल अँड गुड, आन्सर लिहा, मार्क घ्या, बाजूला. पण 99% केसेस मध्ये काय होतं का जे कोट बेस्ड क्वेश्चन विचारले असतात ना, त्याचं एक्झॅक्ट मिनिंग आपल्याला माहिती नसतं. तर मग अशा वेळेस आपण बेसिक मिनिमम असं आन्सर कशा प्रकारे लिहू शकतो का जिथं आपल्याला 4-4.5 मार्क भेटते. तर अशा केसमध्ये जो पण सिलेबस दिलाय ना तो आपल्याला एक प्रकारे डोक्यात फिक्स पाहिजे, आणि जो कोट दिलाय ना प्रत्येक सिलेबसचा पॉईंट घ्यायचा आणि त्या कोटला अप्लाय करून बघायचं का मी याच्यातून काही पॉईंट याला लिहू शकतो का, व्हॅल्यूच्या चॅप्टर मधून काही लिहू शकतो का, ऍटिट्यूडच्या चॅप्टर मधून काही लिहू शकतो का, ऍप्टिट्यूड मधून काही लिहू शकतो का, इमोशनल इंटेलिजन्स मधून काही लिहू शकतो का, प्रोबिटी मधून काही लिहू शकतो का. तर अशा प्रकारे सिलेबस लिंक करून पाहायचा. 7 ते 8 टॉपिक आहे सिलेबसचे, त्याच्यामधले 4 ते 5 पॉईंट जरी रिलेट झाले आपले तर आपला संपला विषय. तेवढे आन्सर मध्ये लिहा, तेवढे इथिकचे शब्द सिलेबसच्या आन्सर मध्ये येऊ द्या. 4-4.5 मार्क आपले कुठंच गेलेले नाहीये. सेम इथं पण करता येऊ शकतं का, द सिम्पलेस्ट ऍक्ट्स ऑफ काइंडनेस आर फार मोर पॉवरफुल दॅन 1000 हेड्स ऑफ बाउइंग इन प्रेयर. काय अर्थ होतोय मला माहित नाहीये, पण एवढं वरून दिसतंय का दयाळूपणा हा गुणधर्म असणं हे खूप चांगलं काहीतरी असं दिसतंय फर्स्ट रिॲक्शन म्हणून आपल्याला. तर आजच्या सकाळच्याच लेक्चरमध्ये जेव्हा आपण ऍटिट्यूड चेंजच्या टेक्निक बघत होतो त्याच्यात आपण काय पाहिलं, रेसिप्रोकेशन, सोशल इन्फ्लुएन्स मध्ये किंवा परसुएशन मध्ये रेसिप्रोकेशन करून एखाद्याला मदत करून त्याला आपण त्याच्या अभिवृत्तीमध्ये बदल घडवून आणू शकतो. तर झाला ना तुमचा एक पॉइंट इथंच. तर अशा प्रकारे सिलेबसचे टॉपिक लिंक करून तिथं पाहिजेत. दुसराच कोट बेस्ड क्वेश्चन जर पाहायचा म्हणला तर तो कोणता आहे, तर तो जवाहरलाल नेहरूंचा कोट आहे आणि वुमनशी रिलेटेड काहीतरी दिसतोय. तर झालं ना, ह्याला ऍज अ एसे ट्रीट करा. असं समजा का तुम्ही मिनी एसे लिहिताय 1.5 ते 2 पानाचं, आणि महिला काय काय बदल आणू शकतात, महिलेमुळं स्वतः महिला एम्पॉवर झाल्या तर फॅमिलीला कसा फायदा होतोय, व्हिलेजला कसा फायदा होतोय, एकंदरीत राष्ट्राला कसा फायदा होतोय, लिहून टाका ना त्या आन्सर मध्ये. आणि कोट पण आहे आपल्याला, आता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच आहे बहुतेक, का कोणती पण सभ्यता ही एका पंखावर उडू शकत नाही. मग सेम तसंच आहे का आपल्या ह्याच्यामध्ये जर महिला माग सुटून गेल्या तर आपली सभ्यता प्रोग्रेस करू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकर किंवा स्वामी विवेकानंद यांच्यापैकी दोघांचा एक कोट आहे, लिहून टाकत तो कोट ह्याच्यामध्ये. झालं तुमचा आन्सर. 4.5 ते 5 मार्क कुठंच गेलेले नाहीये. आणि याच्या पुढचा जो कोड बेस्ड क्वेश्चन आहे जो तुम्ही डिटेलमध्ये वाचून पाहाल का, इथं पण तेच करायचंय का, इमोशनल इंटेलिजन्स जो टॉपिक आहे आपला
का रेग्युलेशन ऑफ इमोशन झालं, इम्पथी झालं, कम्पॅशन झालं, हे जे सब पॉइंट आहेत त्याला रिलेट करून अशा प्रकारे आन्सर लिहायचा प्रयत्न करा. तुम्हाला आतापर्यंत बऱ्यापैकी असं झालं असेल का ह्या 3 कोट पैकी 2 कोट तुम्ही कुठं ऐकले पण नसतील, बट स्टील यू हॅव रिटन बोथ द आन्सर, ऑल 3 आन्सर्स ऑफ द क्वेश्चन्स, आणि तुम्हाला प्रत्येकाला 4.5 ते 5 मार्क कुठंच गेले नाही. कोट माहिती नसताना पण उत्तर लिहिलं जाऊ शकतं, फक्त आपल्याला ती टेक्निक यायला पाहिजे. अनफॉर्च्युनेटली अशा टेक्निक्स किंवा पद्धती आपल्याला क्लासेसमध्ये ज्या एक्झाम ओरिएंटेड गोष्टी आहेत त्या क्लासेसमध्ये कधी शिकवल्या जात नाही. पण आपल्या फ्री इथिक्सच्या लेक्चर सिरीजमध्ये आपण ते सगळे पॉइंट्स घेणार आहेत जे ॲज अ स्टुडंट पर्स्पेक्टिव्हने आपल्याला बऱ्यापैकी प्रॉब्लेम देतात. आणि त्याच्यामध्येच एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो का कोड बेस्ड क्वेश्चन कसा लिहायचा. आता फर्स्ट रिॲक्शन व्हिडिओमध्येच मी तुम्हाला कोड बेस्ड क्वेश्चनसाठी एवढं डिटेल हे देऊन टाकलं. जेव्हा आपण त्याच्यावर सेपरेट लेक्चर घेऊ तर आपण कोड बेस्ड क्वेश्चन मध्ये किती नेक्स्ट लेवल जाऊ शकतो हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. ह्याच्या पुढचा जो क्वेश्चन पाहायचा आहे, अगेन मी तुम्हाला म्हणलो का हा इथिक्सचा पेपर असा वाटतोय का युपीएससीने सिलेबस बाजूला धरला आणि त्याच्यातून एक क्वेश्चन काढायचा प्रयत्न केला. इमोशनल क्वेश्चन ॲज इट इज आपल्या सिलेबस मध्ये दिलेला आहे. इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल क्वेश्चन म्हणजे काय, भावनिक बुद्ध्यांक, जसा तसा तिथून पॉइंट उचललाय. फक्त वेगळं काय केलंय, EQ आणि IQ मध्ये कंपॅरिझन केलंय जे आपण आपल्या येणाऱ्या लेक्चरच्या सिरीज मध्ये घेणारच आहोत. तर ॲज इट इज सिलेबस मधून क्वेश्चन विचारले जाऊ राहिले, त्याच्यामुळं सिलेबस मायन्युटली कव्हर करणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट बनून जातं आपल्याला इथिक्सच्या प्रिपरेशनसाठी. डिफरन्शिएट मॉरल इंट्युशन फ्रॉम मॉरल रिझनिंग विथ सुटेबल एक्झाम्पल्स. अगेन 2 अशा टर्मिनॉलॉजीज आहेत का ज्या आपल्याला वाचण्यात नाही आलेल्या. तर मग अशा वेळेस काय करायचं, स्वतःचे मतितार्थ लावायला सुरू करायचे. 0 मार्कापेक्षा 3 ते 3.5 मार्क घेणं कधी पण चांगलेत, कारण तेच 3 ते 3.5 मार्क आपला इंटरव्ह्यू कॉल किंवा आपलं फायनल सिलेक्शन डिसाईड करणार आहे. तर काय मॉरल इंट्युशन म्हणजे काय, मॉरॅलिटी काय असतं का, आता मला काहीच अंदाज नाहीये. मे बी तुम्हाला मी सांगतोय ते बरोबर चूक मला हे पण माहित नाही. आता फर्स्ट रिॲक्शन आहे, मी काय प्रिपेअर करून नाही आलोय. पण मी जर ॲज अ स्टुडंट म्हणून पेपर लिहायला असतो तर मग मी मॉरल इंट्युशनचा अर्थ लावायचा प्रयत्न केला असता. का इंट्युशन काय असतं का समथिंग आवर इनर फिलिंग असते का इंट्युशन म्हणजे आपल्याला वाटतं अरे असं काहीतरी करावं, हे बरोबर आहे वगैरे. आणि रिझनिंग काय असतं का त्याला प्रॉपर व्हॅलिडेट पुरावे असतात, त्याच्या मागं कारण मीमांसा असते, त्याला आपण काय म्हणतो, रिझनिंग म्हणतो. तर अशा प्रकारे तुम्ही याला डिफरन्शिएट करू शकता ना. आणि त्याच प्रकारे मग आन्सर्स त्याचे एक्झाम्पल देऊ टाका का मॉरल इंट्युशन काय आपलं का व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर स्वर्ग नर्क ह्या संकल्पना. आता ह्याला काही आधार नाही, ह्याला काही रिझनिंग नाही, ह्याला काही पुरावे नाही, पण ते बरोबर आहे हे फक्त आपण का मानतो, कारण ते आपलं इंटरनल इंट्युशन आहे, आपल्या वैयक्तिक याचं आहे. मॉरॅलिटी आपण काय पाहिलं का वैयक्तिक गोष्टींसाठी असते, तर मग ते वैयक्तिक आहे, त्यांनी काही फरक पडत नाही. तर अशा प्रकारे एक्झाम्पल देऊन आपण 4 ते 5 पॉईंट लिहून हा क्वेश्चन देखील टॅकल करू शकतो. पुढचा क्वेश्चन, इज कन्सायन्स अ मोर रिलायबल गाईड व्हेन कम्पेअर टू लॉज, रूल्स, रेग्युलेशन इन द कंटेक्स्ट ऑफ इथिकल डिसिजन मेकिंग, डिस्कस. सिलेबस काढून बघा, ॲज इट इज असं वाटू राहिलंय का सिलेबसचाच पॉईंट कॉपी पेस्ट मारला युपीएससीने. डायरेक्ट क्वेश्चन आहे, घरून आन्सर रेडी करून जाऊ शकतो आपण, एवढा फुल टॉस क्वेश्चन होता हा. 5.5 ते 6 मार्क घेऊ शकतो जर प्रॉपर एक्झाम्पल आपल्याकडे असतील. सेकंड क्वेश्चन 5B मध्ये काय, प्रोबिटी इज इसेन्शियल फॉर इफेक्टिव्ह सिस्टम ऑफ गव्हर्नन्स ॲज सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. सत्यनिष्ठा जसाचा तसा टॉपिक आहे, त्याच्यातून क्वेश्चन काढलाय. रेडीमेड आपली एक नोट रेडी पाहिजे का प्रोबिटी ही ऍडमिनिस्ट्रेशनसाठी किंवा कॉर्पोरेट गव्हर्नन्ससाठी किंवा गव्हर्नन्ससाठी का महत्वाची आहे, आणि त्या रेडीमेड नोट मधून डायरेक्ट आन्सर लिहू शकतो. अगेन 5.5 ते 6 मार्क या क्वेश्चनला घेऊ शकतो आपण. व्हॉट आर द मेजर टीचिंग्स ऑफ गुरु नानक, एक्सप्लेन देअर रेलेव्हन्स इन द कंटेम्पररी वर्ल्ड. जे आपण इंडियन फिलॉसॉफी शिकतो, संत परंपरा शिकतो, त्याच्यामध्ये जो शीख धर्माबद्दल शिकतो, त्याच्यात गुरु नानकांचा विशेष आपल्याला रेफरन्स द्यावा लागतो. तर त्याच्यामधून हा टॉपिक बऱ्यापैकी कव्हर होऊ शकतो. आणि याच्या पुढचं जे अजून एक फुलटॉस डायरेक्ट क्वेश्चन आहे, जो गुड गव्हर्नन्स आपल्याला सिलेबसमध्ये पॉइंट दिलाय,
आणि त्याच्यात काय दिलंय, एक्सप्लेन द टर्म सोशल कॅपिटल. आता सोशल कॅपिटल म्हणजे काय, तुम्ही तुमच्या शब्दात डिफाईन करा. तुम्हाला माहित नाहीये, काही नाहीये तरी चालेल, पण सोशल कॅपिटल म्हणजे काय, का एकमेकांमध्ये विश्वास असणं, सोशली एखादा समाज जास्त एकात्म असणं, ट्रस्ट असणं, समाजामधील व्यक्तींमध्ये क्रेडिबिलिटी असणं, हेच आपलं सोशल कॅपिटल आहे. आणि ते गुड गव्हर्नन्ससाठी कसं हेल्प करतं, तर जेवढा समाजामध्ये विश्वास असेल तेवढा सर्व्हिस डिलिव्हरी आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. प्रशासनामध्ये तेवढी जास्त काय म्हणतात त्याला, ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता असू शकते. तर अशा प्रकारे हा पण क्वेश्चन टॅकल झाला असता. मी जाणीवपूर्वक फक्त ह्या फर्स्ट रिॲक्शन मध्ये सेक्शन एचाच उल्लेख केलाय, कारण केस स्टडीचा फर्स्ट रिॲक्शन द्यायचं म्हणलं तर तासभर ते मला समोर तुमच्या समोर वाचायलाच केस स्टडीला खूप वेळ निघून जाईल आणि तो व्हिडिओ खूप लांब होऊन जाईल. त्याच्यामुळं आपण फक्त सेक्शन एचाच फर्स्ट रिॲक्शन दिलेला आहे. तर तसा पाहायला गेला तर पेपर हा बऱ्यापैकी डुएबल होता. पण याच्या पुढे पण तुम्हाला जाऊन सांगतो, आपल्याला बाहेर बसून पोपटपंची करायला काहीच लागत नाही. का हा क्वेश्चन समोर आला, 2-4 शब्द ओळखीचे दिसले, 2-4 प्रश्न, 2-4 पॉईंट सुचून गेले, तर आपण काय म्हणतो का पेपर खूप इझी होता. पण जेव्हा आपण ऍक्च्युअल ह्याच्यात त्या एन्व्हायरमेंट मध्ये लिहितो तर पेपर इझी डिफिकल्ट काही पण असू द्या, सेम इंडिकेटर लागलेली असती. तर ह्याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे का, आपली तेवढी तगडी प्रिपरेशन पाहिजे, तेवढ्या तगड्या नोट्स पाहिजे, तेवढ्या तगडी कमांड पाहिजे आपल्या इथिक्सच्या कन्सेप्ट वरती. जेवढं तुमचं इथिक्सच्या कन्सेप्टवर क्रिस्टल क्लिअर कमांड असेल ना, सेक्शन 8 डेफिनेटली यू विल किल इट. पण केस स्टडीचा आपण बघू अजून काय. आय होप केस स्टडी पण असंच बऱ्यापैकी डुएबल असो. आणि एकंदरीत GS4 ला यावेळेस थोडे जास्त मार्क घेताना आपल्याला मुलं दिसू शकतात, जर युपीएससीने नॉर्मलायझेशन लागून नाही केलं. म्हणजे सगळ्यांनी जर चांगले लिहिले, सगळ्यांनाच कमी देण्याचा प्रयत्न केला तर तो प्रॉब्लेम होऊ शकतो. नाहीतर अनलेस अंटिल बऱ्याचशा लोकांना 100+, 110+ आपल्याला जाताना दिसतील. तर अशा प्रकारे सेक्शन ए आहे. तुम्ही पण बऱ्यापैकी काही क्वेश्चन लिहायचे असतील तर घरी ट्राय करू शकता. तसेच आपण आपली जी फ्री इथिक्सची लेक्चर सिरीज चालू आहे, ऑलरेडी आपण ॲटिट्यूड पर्यंत सिलेबस कंप्लीट केलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण हे PYQ जास्तीत जास्त इन्क्लूड करायचा प्रयत्न करणार आहे. तर ज्यांचा पण इथिक्सचा कन्सेप्टला प्रॉब्लेम आहे, खास करून मराठी स्टुडंटचा, त्यांनी आपल्या परिवर्तन बाय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथिक्सची ब्रँड न्यू लेक्चर सिरीज आपल्या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी सुरू आहे. आणि जसे जसे त्याचे लेक्चर्स होतील तशा तुम्हाला अपडेट मिळत राहतील. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही फर्स्ट रिॲक्शन चांगली वाटली असेल तर लाईक करा. आणि तुमची पण रिॲक्शन इथिक्सच्या पेपरवर किंवा आपल्या फर्स्ट रिॲक्शन व्हिडिओवर कमेंट बॉक्सवर नक्कीच सांगा.